काँग्रेसनं या देशामध्ये IIT, IIM, एम्स उभे केले असा दावा संजय राऊत करतात. पण संजय राऊत काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळामध्ये जेवढे IIT, एम्स किंवा अत्याधुनिक संस्था होत्या त्याच्या 3 पट जास्त संस्था गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केल्या. 60 वर्षात काँग्रेसच्या सगळ्या लोकांना जेवढं जमलं नाही तेवढे एम्स, IIT पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या 12 वर्षात केलेत. संजय राऊत त्यामुळेच मोदीजींना या देशातल्या जनतेनं 3 वेळेला निवडून दिले. तुमच्या खासदार निधीतून एक कवडी देखील खर्च केली का एकदा महाराष्ट्राला सांगा. 25 वर्ष तुम्ही राज्यसभेचे खासदार आहेत. एक संस्था उभी केली, एक चांगला रस्ता उभा केला, एक मैदान उभं केली, एक शाळा उभी केली, याचा आधी हिशोब द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 12 वर्षामध्ये नवा भारत घडवलाय. तुम्हाला तो कळणार नाही. काँग्रेसचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करताना जनाब संजय राऊत कुलगुरूंचा अपमान करतात, महाभारताचा अपमान करतायत. संजय राऊत तुम्हाला मतांसाठी आता महाभारत प्रिय नाहीत तर मुघल प्रिय झालेत. तुम्हाला औरंगजेब प्रिय झालायत. तुम्ही महाभारताच्या काळातील गौरवशाली इतिहासाचा अपमान करतायत आणि ज्या काळ्याकुट्ट मुघलांनी हिंदूंवर अत्याचार केले, औरंगजेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, त्यांचा उदो करतायत. परंतु एक लक्षात घ्या, हिंदू धर्मग्रंथाचा, महाभारतांचा, कुलगुरूंचा, इथल्या शिक्षण व्यवस्थेचा, महाभारतकालीन शिक्षण व्यवस्थेचा अपमान तुम्ही करणार असाल तर या देशातला हिंदू तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही आता मुघलांचा, औरंगजेबाचा उदो करणारे झालात, हे पुन्हा एकदा लक्षात आले. परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी कोण करतंय हे एकदा संजय राऊतांनी राहुल गांधींना जाऊन विचारलं पाहिजे. ज्या पद्धतीनं राहुल गांधी सातत्यानं विदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात आणि महिनाभरातले 15 दिवस परदेशामध्ये जाऊन राहतात, त्याबद्दल आधी राहुल गांधींना जाब विचारा. कुणाचीही मुलं परदेशामध्ये शिकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची मुलं ही भारतामध्ये शिकतात. संजय राऊत, तुमच्या मालकांची मुलं कुठं शिकतायत? राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी का करतात याचा जाब एकदा काँग्रेसला आणि राहुल गांधींना विचारा आणि मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारा. परीक्षेसाठी कडक कायदा करण्याची भूमिका मोदी सरकारनं घेतल्यानंतर संजय राऊतांच्या मात्र पोटामध्ये दुखतंय. ते म्हणतात की कायद्याचा काय उपयोग होईल. संजय राऊत, तुम्हाला कायदा चालणार नाही, कारण तुम्हाला कायद्यानं चालायचं नाही. या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, तरुणांची माथी भडकून हा देश पेटवला पाहिजे, एवढाच हेतू तुमचा आहे. त्यामुळं असा कायदा आल्यानंतर तरुणाई त्यांचं स्वागत करेल हे तुम्हाला नकोय. परंतु एक लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि परीक्षेतल्या घोटाळ्याला रोखण्यासाठी हा कायदा आल्यानंतर तरुणाई आणि जेनझी देखील त्याचं स्वागत करेल. त्यामुळेच तुमची ही पोटदुखी सुरू आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असल्याचं संजय राऊतांनी मान्य केलं. संजय राऊत, तुम्ही अब्दुल्ले आहात हे महाराष्ट्राने आधीच ओळखलं होतं. तुम्ही हिंदुत्ववाद सोडला, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि तुम्ही जनाब झालात. त्यामुळे तुम्हाला आता नमाज पठण स्पर्धा, अब्दुल्ले हे मान्य झालेलं आहे. परंतु एक लक्षात घ्यावा, या देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. तुम्ही हिंदुत्ववादाच्या पाठीशी खुरास उपसला. त्यामुळं आता तुम्हाला वेगवेगळे वेश धारण करावे लागतात. कधी झुरळाचा वेश धारण करतायत, कधी हिरवा वेश धारण करतायत किंवा कधी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन काँग्रेसचं पांघरून आपल्या अंगावर पांघरतायत. परंतु या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची नौटंकी पूर्ण ओळखली. तुम्ही झुरळाचा वेश घ्या, काँग्रेसचा वेश घ्या, नाही तर हिरवा वेश धारण करा. तुम्हाला ही जनता आता तुमची दागा दाखवत राहील. तुम्हाला कधीही या देशातील जनता संधी देणार नाही, कारण तुम्ही अब्दुल्ले असल्याचं मान्य केले. संजय राऊत स्वतः मनकवडे असल्याचा दावा करतायत, पण संजय राऊत, तुम्ही कवडीमोल आहात, तुम्ही मनकवडे नाहीत. देवेंद्रजी फडणवीस जमादार आहेत, हवालदार आहेत का कमिशनर आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय, म्हणून ते मुख्यमंत्री झालेत. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत. तुमच्या पाठीशी कोण आहे? तुमचा नेता आणि तुम्ही हवालदार सुद्धा नाही, रायंदर झालात. रायंदर ज्या पद्धतीनं गावागावामध्ये जाऊन लोकांचं एंटरटेनमेंट करतो, कॉमेडी करतो,
तशी रायंदरासारखी अवस्था संजय राऊत तुमची आणि तुमच्या मालकाची झाली ते बघा. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि जनतेनं त्यांना 3 वेळेला या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलंय. शिक्षण मंत्री कोण होणार हे मोदीजी ठरवतायत. देवाभाऊंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे जनतेने दिलंय. तुमच्या मनात काहीही इच्छा असली तरी तुम्ही मनकवडे नाहीत तर कवडी मोल आहात. मोदीजींच्या धोत्राची चिंता संजय राऊत तुम्ही करू नका. तुमची चड्डी सुटलीये ती सांभाळा. आधे उधर जाओ आधे इधर जाओ ही डायलॉगबाजी कोणी केली आहे? तुम्ही आणि तुमचे नेते आसरानी सारखी डायलॉगबाजी करताय. मला नाही घाबरू आणि मी कशाला घाबरू हा डायलॉग महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं मोदीजींचे डायलॉग मोदीजींचं काम हा देशातल्या जनतेला माहिती आहे. परंतु तुमचं कर्तृत्व काय? घरामध्ये बसायचं, भांडूपच्या गाढव नाक्यावर बसायचं एवढंच तुमचं कर्तृत्व आहे. त्यामुळं आपली चड्डी सुटली त्याकडे बघा. जेनझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि राहणार.